उमेदवारी जाहीर होताच बाळामामा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीए कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला। एमएमआरडीएची कारवाई राजकीय दबावातून असल्याचा आरोप बाळामामा म्हात्रे यांनी केला आहे। तर जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरे के घर पर पत्थर नहीं फेकते असं म्हणत बाळामामांनी कपिल पाटलांवर टीका केली आहे। बाळामामा म्हात्रे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर लगेचच आता त्यांच्या गोदामांवर कारवाई होताना दिसून येते। एमएमआरडीए कडून त्यांच्या गोदामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। त्यानंतर बाळामामांनी ही कारवाई राजकीय दबावातून होत असल्याचा आरोप केला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कालच बाळामामा यांची उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर आता उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत। मवियाचे ते उमेदवार आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आणि त्यांची कालच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर आता आज त्यांच्या गोदामांवर कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे राजकीय दबावातून ही कारवाई होत असल्याचा आरोप बाळामामा म्हात्रेंनी केला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कपिल पाटलांवर हल्लाबोल केला आहे। तर जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेकते असं बाळामामांनी म्हटलेलं आहे। काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच एमएमआरडीएचे 2 अधिकारी सोनवणे साहेब, कांबळे साहेब, पोलीस फौज पाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले। अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे, अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे। मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे। त्यांना त्यांच्या पराभवाची कल्पना देखील आलेली आहे आणि म्हणूनच चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।